हाडं उरणारी माणसं अशाच मध्ये हिंदू धर्माचा एक सूर्य शिवनेरी किल्ल्यावरती 19 फेब्रुवारी 1630 या साली शिवनेरी किल्ल्यावरती हिंदू धर्माच्या सूर्यानं जन्म घेतला। जोपर्यंत सूर्य आणि चंद्र या भूतलावरती राहील तोपर्यंत छत्रपती शिवरायांचं नाव अखंड या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये राज्य करत राहील। आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन श्रीगणे आपलं शिवशंभो 11 कामोटे संघाचा ऑलराऊंडर खेळाडू अर्थातच संघनायक विशाल फादाले आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय। भरधाव वेगानं प्रचंड वेगानं गोलंदाजी करण्याचा त्याचा असणारा भेदक मारा त्यासाठी असणारी ओळख एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याला ओळखला जातो। तर मास्टर सूर्य 11 कामोटे संघाकडून सलामीची जोडी अर्थातच इथे फलंदाजी करण्यासाठी आलेली पेयर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। सुबोध गोवारी आणि त्याच्यासोबत आपल्याला पाहायला मिळतं सोनू पाटील। सोनू पाटील यांना सोनू म्हटलं आता त्यांचं खरं नाव प्रसन्न आहे आणि त्यांच्याकडे ती क्षमता आहे, त्यांचे बहारदार फटके पाहिले ना की खरंच मन प्रसन्न होतं। सोनू पाटील यांच्या माध्यमातून आपण परवा दिवशी नक्कीच आपण लाईव्हच्या माध्यमातून त्यांचा गेम पाहिला। या कामोट्यातल्या वाघानं अर्धशतकीय खेळी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली होती। ते सोनू पाटील आपल्याला सलामीला पाहायला मिळतात। विशाल फादाले पहिला चेंडू सुबोध यांच्यासाठी काय फटका पाहायला मिळाला, काय समाचार घेतलाय, काय इरादे स्पष्ट केलेत, वाह अप्रतिम नजराना डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून 6 धावा षटकार सुरुवात चांगली केली। विशाल फादालेवरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण सुबोध गोवारी ब्रँडेड फटका। मयूर भाऊ आता हा फटका पाहिला ना ऑफ स्टिकच्या बाहेर घुसून खेळलाय आणि घुसून खेळणं हे आत्ता नव्हे तर मराठ्यांना 16व्या दशकापासून जमलंय। कसं सांगतो तुम्हाला पुण्याचा लाल महाल आठवत असेल, अगदी मध्यरात्री लाल महाल किल्ल्यामध्ये घुसून शाहिस्ते खानावरती हल्ला केला, शाहिस्ते खानाची बोटं कापली, त्यावेळी छत्रपती शिवरायांना घुसून कसं खेळायचं माहीत होतं। आपण तर त्यांचे मावळे घुसून खेळल्याशिवाय राहणार कसे। हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो ऑफ स्टिकच्या बाहेरचा, गोलंदाजावरती प्रेशर, वाईट चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। 1 चेंडू आणि 7 धावा मास्टर सूर्य 11 चांगली खेळी करताना पाहायला मिळतोय। इथे चांगला चेंडू पाहायला मिळतो द परफेक्ट वाईडिश यॉर्कर, क्रिकेटमध्ये टाकलं जाणारं ब्रह्मास्त्र। चांगलं कमबॅक गोलंदाज पाहायला मिळते। या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मोरे 11 कामोटे संघ विपक्ष आपण पाहिलं माऊली 11 कामोटे संघाची त्या ठिकाणी मॅच होती आणि प्रथम माऊली 11 कामोटे संघाचा प्रथम ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी। इथे मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये वाईट चेंडू पाहायला मिळतोय। पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर भर दिवसामध्ये त्या ठिकाणी व्यायाम करताना पंचांना पाहायला मिळतोय। हा चेंडू सुबोध गोवारीसाठी टाकला जातोय। आपण पाहिलं तिथे हलक्या हाताने 1 धाव घेतली आहे। विशाल फादाले यांची गोलंदाजी मात्र आपल्याला चांगली पाहायला मिळते। पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसरा चेंडू वाईट टाकलाय, तदनंतर लगातार 2 डॉट, त्यानंतर पुन्हा वाईट वरती खेळवले आणि त्यानंतर मात्र आता 1 धाव आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळते। म्हणजे आतापर्यंत आपल्याला 4 लीगल डिलिव्हरी पाहायला मिळतात विशाल यांच्या माध्यमातून। या षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे
आणि या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना आपण धावफलकावरती जर पाहिलं तर 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोनू पाटील फटका फसलाय, फटक्यामध्ये एलिव्हेशन नाही, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल टिपला जाईल आणि सोनू पाटील बॅक टू दी पॅव्हिलियन. सूरज आपल्याला चेंडू खाली पाहायला मिळाले, अप्रतिम दर्जाचा झेल टिपलाय. संघाचा तारणहार अर्थातच सोनू पाटील कर्णधार, याला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. विशाल फदाले चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. 9 धावा धावफलकावरती. विशाल भाऊ धावा झाल्यात 9. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चला माऊली 11 कामटे प्रथम. स्वप्नील तुमचा प्रथम कुठे असेल त्यांना पाठवा मॅन ऑफ द मॅचचा मान सन्मान घेण्यासाठी. नयन खांबे नवीन फलंदाज. विशाल फादाले इथे मात्र आपल्याला सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 विशाल फादाले यांचं मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येताना पाहायला मिळते. आणि काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 9 धावा खर्च केल्या, त्यातल्या 6 धावा पहिल्या चेंडूवरती आल्या होत्या, त्याच्यामध्ये 2 वाईटचा सुद्धा समावेश आहे. म्हणजे विशाल फादाले यांनी तब्बल आपण पाहतोय त्या ठिकाणी 3 चेंडू डॉट स्वरूपाचे टाकलेत, 4 चेंडू डॉट टाकलेत. एका चेंडूवरती विकेट सुद्धा घेतली सोनू पाटीलची. या ठिकाणी आपण यादीच्या मॅचचा हिरो ज्याने बहारदार फलंदाजी केली त्या प्रथम यांना या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचच्या माध्यमातून आपण सन्मानित करतोय. सन्मानित श्री विकासभाई कोहली यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी त्यांना मान सन्मान देतोय. कॅमेरामन यांना विनंती असेल या ठिकाणी आपल्या पाहुण्यांच्या शोभा असते प्रथम यांना नक्कीच या ठिकाणी सन्मानित करतोय. गोलंदाज जर म्हटलं तर आपण प्रणय शेळके यांना गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय, जिथे पहिला चेंडू आपल्याला त्यांचा वाईड पाहायला मिळाला आहे. अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा केला जाणारा प्रयत्न फसला आहे. अर्थातच काय तर खराब चेंडूने सुरुवात. ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवण्याचा केला जाणारा प्रयत्न, इथे आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. 1 धाव कंप्लीट केली जाईल. 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव आपल्याला इथे पाहायला मिळते, परंतु चेंडू मात्र नक्कीच चांगला आहे. आणि प्रणय शेळके यांची एक खासियत आहे, प्रणय शेळके ज्यावेळेस गोलंदाजी करतात त्यावेळेस मात्र अगदी वेगवेगळे चेंडू टाकण्याचा त्यांचा जो मनसुबा असतो तो मैदानाच्या आतमध्ये ते यशस्वी करून दाखवतात. कारण ती लिलया, ती किमया आणि ती नजाकत त्यांच्या गोलंदाजीमध्ये नक्कीच आहे. इथे सुद्धा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. नयन खांबे यांना स्तब्ध उभं केलंय फलंदाजीच्या झोनवरती, जिथे मोठा फटका केलेला सुबोध गोवारी आपल्याला नॉट राईट एंडवरती पाहायला मिळतोय. चांगल्या फलंदाजाकडे स्ट्राईक असणं जास्तीत जास्त फार गरजेचं. तो काय होणार, काय घडणार, काय बिघडणार. प्रणय इथे फसवा चेंडू, क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे काय. ओ नो मॅन्स झोनमध्ये चेंडू लँड करतोय. तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न. गुडघा टेक तमाशा देख असं चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं. तो फटक्यामध्ये ते एलिव्हेशन पाहायला मिळालं नाही. थोडा वेळ असं वाटलं की नित्यानंद खिलारी त्या ठिकाणी पोचतील, परंतु नित्यानंदांनी थोडा उशीर केला. तर तो झेल झाला असता तर इकडे सुधीर भाऊंना नित्य आनंद झाला असता. काय बोलणार. फुल टॉस, फटका फासलाय. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड, 1 घेतलाय. आउट ऑफ दी 2 झेल टिपलेत. चांगलं क्षेत्ररक्षण. नयन खांबेला माघारी जावं लागणार आहे तंबूच्या आश्रयाला.
मास्टर सूर्या 11 कामोटे संघ थोडासा अडचणीत, फलंदाजी एका बाजूला ढासळताना पाहायला मिळते, तर इकडे गोलंदाजी पाहतोय आपण शिवशंभो 11 कामोटे संघ. विशाल फादालीने जे षटक टाकलंय त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आपण पाहतोय प्रणय शेळके मैदानाच्या आतमध्ये बहारदार गोलंदाजीचा नजराणा बहाल करतोय. आताच मास्टर सूर्या 11 कामोटे संघाची संपूर्ण जबाबदारी निक्कू गोवारीच्या खांद्यावरती असणार आहे. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निक्कू गोवारी आपल्याला पाहायला मिळतोय. अतुल पाटील हा खेळाडू जर म्हटलं ना की जिथे कोणी नाही तिथे अतुल पाटील. ज्या वेळेस संघ अडचणीत असतो त्या वेळेस त्या ठिकाणी स्टँड घेऊन उभा असतो. पहा हे खरं आयुष्यामध्ये महत्त्वाचं आहे. माणसाला गाडीचं स्टँड सायकलचं स्टँड लावता नाही आलं तरी चालतं, पण वेळेला स्टँड घेणं फार गरजेचं आणि तो स्टँड त्यांच्याकडे. हो आमचे जे संजय मामा आहेत जाम फॅन आहेत अतुल पाटील यांच्या बॅटिंगचे. नक्कीच बोलतायत, वाट पाहून असेल अतुल पाटील कधी येतील मंचावरती त्या ठिकाणी. इथे सुद्धा उसळी घेणारा चेंडू पंचांकडे वाईटची मागणी केली जाते. पंच कळवतील इट्स 1 बाउन्स ऑफ दी ओव्हर. याच्यानंतर सेकंड बाउन्स जर आला तर मग मात्र गोलंदाजाला दंडित केलं जाऊ शकतं. यष्ट्यांच्या पाठीमागे बारक्या कांबळे नकळत गोलंदाजाच्या रनअपच्या वेळेस त्याला काय गोलंदाजाला दिशा दिली जाते. हो हो आता काय फटका पाहायला मिळालाय पहा, पण तरीही गेलाच. 1 बाउन्स. नक्कीच हाईटचा नो बॉल आहे का त्यासाठी तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. मी सुलक्षण भोईर यांना विनंती करतोय हाईटचा, कारण एकदा गोलंदाजाला त्या ठिकाणी वॉर्निंग आली होती, त्याने 1 बाउन्स टाकला होता. हा जो चेंडू होता तो आता चेक करायचा आहे, तो हाईटचा नो बॉल आहे का असं पंचांनी तिकडनं दिलंय. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय या चेंडूवरती. आता तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. विशाल फादाले तिसरे पंच हे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कधी आले माहिती आहेत काय? ती तारीख होती 24 नोव्हेंबर 1992. तेवढा अभ्यास असणं फार गरजेचं आहे. आणि पहिल्यांदा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तिसऱ्या पंचांची म्हणजे थर्ड अंपायरची मागणी केली गेली आणि पहिल्यांदाच थर्ड अंपायरच्या माध्यमातून बळी कुणाचा गेला माहिती आहे काय? साऊथ आफ्रिका आणि इंडिया कसोटी मॅच चालू होती. सचिन रमेश तेंडुलकर आणि नो बॉल हा बाउन्स बॉल आहे असं आम्हाला तिसऱ्या पंचांकडून कळतंय. तर या ठिकाणी आपण पाहतोय नो बॉल प्लस चौकार अशा 5 धावा मिळतील आणि येणारा चेंडू असेल फ्री हिट. चोवीस नोव्हेंबर 1992 या दिवशी तिसऱ्या पंचांची मागणी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आली. साऊथ आफ्रिका विरुद्ध इंडिया ही मॅच होती. डायरेक्ट हिट केला गेला, तिसऱ्या पंचांकडून रनआउट दिला गेला आणि सचिन रमेश तेंडुलकर हे तिसऱ्या पंचांचे पहिले बळी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याची नोंद आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. फ्री हिटचा चेंडू फटका तेवढा जोरदार नाहीये. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली पहा. तर काय बोलायचं इथे, तेल गेले तूप गेले हाती आले दुपाटणे. ते चेंडू अडवण्यासारखा होता, चेंडूला शेवटपर्यंत जज केलं नाही. इथे या फटक्यावरती चौकार पाहायला मिळाला. जिथे धावा कमी होत होत्या तिथे मात्र या षटकामध्ये आता धावा येताना पाहायला मिळाल्या. मॅच बॉल आलाय. मॅच बॉल आलाय, मॅच बॉल घ्या. बावीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर संपली आहे, षटक क्रमांक संपलंय दुसरं आणि तिसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. अजून एक गोष्ट सांगतो, आमच्या बाजूला इथे संजय मामा बसलेत. मामा या शब्दाला फार मोठं महत्त्व आहे. मामा हा शब्द म्हणजे 2 आयांच्या समान, डबल मा त्या शब्दामध्ये असते. बारक्याने ठेवलेलं नाव आहे. मामा बाजूला बसलेत आणि मामांवरून सांगतो मामा कसा असावा.
मामा शकुनी मामासारखा पण नको आणि मामा कंस मामासारखा पण नको. कंस मामा वाचायला खायला निघाला, शकुनी मामाने वाचायला काहीच ठेवलं नाही. मामा जर असावा ना तर मामा असावा सरनाईक सरदेसाई हंबीरराव मोहित्यांसारखा, सख्या मामाच्या सख्या भाच्याच्या पाठीमागे उभं न राहता संभाजी राजांना त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी उभे राहिले. आणि हंबीरराव मोहित्यांनी खऱ्या अर्थानं थोरले राजे छत्रपती शिवाजी राजांचं निधन झाल्यानंतर हे स्वराज्य राखलं, आपल्या खांद्यावरती झेललं, तर मामा असा असावा. त्यांचं खरं नाव हौसाजीराव मोहिते. विशाल फादाले आपल्याला तिसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. सांघिक दुसरं टाकतोय आणि पहिल्या चेंडूवरती आपण त्या ठिकाणी पाहतोय 4 धावा. इथे रनअप मध्ये चेंडू हातातून सुटलाय. लगीन लागायच्या आधी नवरी पळून गेल्यासारखं वाटायला लागले आता. चांगला फटका आहे, आक्रमक स्ट्रोक. या आधीच्या पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच आपण पहिल्या षटकामध्ये पाहिला हा फटका सुबोधनं खेळला होता. त्या सुबोधनं हा सुद्धा त्या फटक्याचा रिप्ले म्हणावा लागेल. सुरेख फटका खेळलाय. 6 धावा षटकार. चांगल्या प्रकारची खेळी पाहायला मिळते. धावांना आकार देण्याचं काम सलामीला आलाय. संघानं दिलेलं ओझं जबाबदारी आपल्या खांद्यावरती सांभाळताना सुबोध गोवारी. रोमांचकारी मॅच, रोमांचकारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चेंडू चेक करण्याचं काम केलं जातंय. नुकतीच गतवर्षी आपल्या सुलक्षण भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय चिंचपाड्याच्या मैदानावरती एक 40+ टुर्नामेंट झाली. त्या टुर्नामेंटमध्ये मी समालोचनाला होतो. फलंदाजांनी अक्षरशः 13 चेंडू चेक केले होते. म्हणजे क्रिकेट किती श्रीमंत झाले पहा. मला विचार पडला होता की आता या 13 चेंडूंमध्ये एका चेंडूची निवड करणं म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एखाद्या चांगल्या खेळाडूची निवड केल्यासारखं आहे. सुबोध चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वेगानं भन्नाट वेगानं चेंडू टाकलाय. षटकार आल्यानंतर गोलंदाजाचा रिदम तोडलाय. आवाज पोहोचला नसेल तर त्याची पुनरावृत्ती आम्ही इथून करू शकतो. सेम बॉल टाक. संघ मालकांकडून त्या ठिकाणी विशालला सांगणे. हो 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 काय चेंडू टाकलाय, काय कमबॅक केलंय विशालने. पहिल्या षटकामध्ये सुद्धा कमबॅक करून दाखवलं होतं, इथे सुद्धा कमबॅक करून दाखवतोय. आणि ते एका मोठ्या तगड्या फलंदाजासमोर. सुबोध गोवारी किती वेळ शांत ठेवणार. बॅटच्या रडारमध्ये आला. एक धाव घेतली, चेंडू फिरलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार काय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय वेगानं. आणि बघता बघता बारक्याकडे चेंडू येईपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. The furniture dismiss by Vishal Fadale and middle of the ground Sudhir Subodh Govari back to the pavilion. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपलंय. 2 षटकं त्यामध्ये विशाल फादाले यांनी हाताळली. 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली प्रणय शेळकेची सुद्धा.
षटक क्रमांक 14 घेऊन गोलंदाजी मार्गावरती बारक्या कांबळे. निकू गोवारी समोर काय फटका खेळाय बारक्या कांबळेवरती. पहिल्या चेंडूवरती लांबच आणि लांब फटका. 6 धावांसाठी षटकार. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विक्रांत पाटील येतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती खेळताना पाहायला मिळेल. बारक्याचा खरपूस समाचार. मास्टर सूर्य लेवून कामोठे संघाचा अष्टपैलू खेळाडू निकू गोवारीने घेतलाय. पुन्हा एकदा परंतु हवा जास्त उंची गाठली आहे. हो तू का मी का तू हे करता करता दोघांच्या मध्ये झेल सुटला. हा झेल किती मागामध्ये पडू शकतो येणारी वेळ येणारा काळ नक्की सांगून जाईल. झेल सुटलाय निकू गोवारीचा. 1 धाव त्या ठिकाणी या चेंडूवरती अर्जित केली आहे. 2 चेंडूमध्ये 7 धावा वसूल केल्यात. आता येणारे 4 चेंडू समोर विक्रांत पाटील आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. आणि या फलंदाजाकडे क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची. ज्या वेळेस मास्टर सूर्या 11 कामोठे संघ अडचणीत आलाय ना त्या वेळेस या फलंदाजानं अगदी काळ म्हणून गोलंदाजाच्या समोर उभा राहिलाय. मोठे फटके खेळलेले आहेत. ताकद आहे नजाकत आहे. मोठे स्ट्रोक खेळण्याची पॉवरफुल किमया आलेली आहे. मनगटामध्ये बळ आहे आणि त्या बळाच्या जोरावरती डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खणखणीत षटकार. आतापर्यंत सुरेख चाललेली गोलंदाजी 4थ्या षटकामध्ये आपल्याला महागडी होताना पाहायला मिळते. 3 चेंडूमध्ये 13 वसूल केल्यात. विक्रांत पाटील मजबूत शरीरयष्टीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो मित्रांनो. इथे आपण पाहतोय फटका फसताना पाहायला मिळाले. 1 धाव त्या ठिकाणी येणार आहे. खंडू राक्षी चेंडूवरती येतील. सुधीर भाऊ वयापुढे कुणाचंही काही चालत नाही. खंडूराक्षीला एक काळ आम्ही लॉंग ऑन लॉंग आपलं फिल्डिंग करताना पाहायला मिळायचो. आज खंडूराक्षीची जागा पार कोपऱ्यात आहे. हळूहळू मला वाटतं 1 फुटाच्या अंतरावरती ती बाहेर जाण्याच्या स्थितीत पाहायला मिळते. इथे फटका जोरदार पाहायला मिळतोय. हो बघा पाण्यामध्ये चेंडू पाण्याचा अडथळा. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फेकी खराब पाहायला मिळाली आहे आणि त्या खराब फेकीमुळे 2 धावा मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर पद्धतीचा क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव कंप्लीट केली आहे. 1 धावेवरती थांबावं लागणार आहे. बारक्याचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपले आणि धाव फलकावरती तब्बल धावा लागल्या गेल्या त्या 51 धावा. 51 रन ऑन स्कोअर बोर्ड. 4 षटकांचा खेळ संपलाय. बारक्याला या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 17 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये विशालनं 9 षटकांची ओव्हर टाकली. दुसऱ्या षटकामध्ये प्रणयला 13 धावा आल्या. पुन्हा सांघिक दुसरं षटक विशाल फदालीने ज्यावेळेस टाकलं त्यावेळेस 12 धावा. आणि आता या षटकामध्ये आपण पाहतोय बारक्या कांबळेला तब्बल 17 धावा आल्यात. आता धावांची धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि येणारं शेवटचं षटक असणार आहे. या शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल. शेवटचं षटक टाकण्यासाठी आमंत्रित केलं जात आहे शिवशंभू 11 कामोठे संघाचा अष्टपैलू खेळाडू गणेश कटके, ज्याच्याकडे चांगली गोलंदाजी आहे. चांगले चेंडू टाकण्याचा मात्र नक्कीच अनुभव आहे. गणेश कटके यांना गोलंदाजी मार्गावरती आमंत्रित केले. दरम्यान आपण पाहतोय आमचे रविराज भगत साहेब यांच्या या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती आगमन होतंय. रविराज भगत यांचा उल्लेख करायचा झाला तर मग कामोठेमध्ये स्पर्धा असली की त्या ठिकाणी खेळाडूंसाठी चहा नाश्ता याची सोय त्यांच्या माध्यमातून केली जाते. इथे मात्र निकू गोवारी चांगला स्ट्रोक. काय पाहायला मिळालं. साहिलच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाचा झेल. निकू गोवारीला या ठिकाणी बाद करण्याचा जो प्रयत्न यशस्वी ठरलाय. अप्रतिम टाळ्या वाजवल्यात गोलंदाजानं. रविराज भगत मात्र नक्कीच इथपर्यंत मेसेज कळवत आहेत. खंडू राक्षे यांना गोलंदाजी न दिल्यामुळे मन दुखावलेलं आहे. हा रविराज भगत हे व्यक्तिमत्व असं आहे.
खंडूराक्षे यांना गोलंदाजी न दिल्यामुळं एक रविराज भगत खूप नाराज आहेत. हे नाश्ता आणि चहा कॅन्सल झाला सर्व खेळाडूंचा. पा खंडूराक्षेवरती किती प्रेम आहे. मॅच झाली की मिठी मारून एक त्यांना लवकर. अतुल पाटील हम खडे तो सरकार से बडे. मैदानाच्या आतमध्ये संघाचा संघ मालक कामोट्याचा काही काळाचा वंडर बॉय. आता संघ मालकी म्हणून मास्टर सूर्यलोन कामोटे संघाची जबाबदारी खांद्यावरती. गणेश कटकेचा पुढील चेंडू अतुल पाटील आले सरशी ठोकलाय ठोकलाय ठोकलाय. जसा प्रतापगडावरती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला ठोकला होता ना तसा इथे ठोकलाय. आणि 16व्या शतकापासून ठोकायची परंपरा नित्यंत चालू आहे. अतुल पाटील ब्रँडेड फटका. संजय मामा खुश झाले. त्यांनी सांगितलं मी अतुल पाटील यांचा खूप मोठा फॅन आहे. फटका सुरेख पाहायला मिळालाय. 57 रन 57 धावा धावपलकावरती. ह्या चेंडूवरती सुद्धा कलात्मक फटका मंगेश तनपुरे तिथं. एक धाव घेतली जाईल. फेकी चांगली पाहायला मिळते. प्रणयच्या डोक्यावरून गेलाय. आणि पहा इथे मास्टर सूर्य इलेव्हन कामोटे संघासाठी चांगली गोष्ट असणार आहे की स्ट्राईक एंड वरती आपलं ओ धरू का नको धरू का नको. धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय. काय करायचं. 3 धावा या चेंडूवरती सुद्धा आल्या. .450चा स्ट्राईक रेट आहे अतुल पाटील यांचा. हो 2 चेंडूवरती 9 धावा आहेत. कॅल्क्युलेशन करा तुम्ही. फुलर लेनचा चेंडू बैठक शॉट पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या दिशेने चेंडू पालन करत असताना ग्राउंडेड शॉट. 4 धावा चौकार आपल्याला पाहायला मिळाल्या. गोलंदाजी थोडीशी खराब होताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. साहिल देसाई मला वाटतं त्या ठिकाणी होते. चांगला झेल टिपला गेला. तदनंतर मात्र जी बॅट तळपली आहे ती बॅट तळपतानाच पाहायला मिळते. आता विक्रांत ऑन स्ट्राईक पाहायला मिळणार आहे. विक्रांतनं चौकार ठोकलाय. या आधीच्या चेंडूवरती चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. मैदानामध्ये अडथळा आहे. एक धाव घेतली वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे का. चेंडू हातात आहे. अतुल पाटील यांना थांबावं लागणार आहे. आणि चांगलं कलेक्शन पाहायला मिळतंय. शेवटपर्यंत नजर पाहायला मिळाली चेंडूवरती जिथे एक धाव अर्जित केली जाईल अजून विक्रांत पाटील यांच्या माध्यमातून. आणि धावफलकावरती धावा तब्बल पोहोचतील द्या. पासष्ट धावा धावपलकावरती लागल्यात. शेवटचा चेंडू कोलवर पद्धतीचा लोअर फुल टॉस बनवून खेळलाय. एक धाव घेतली. नित्यानंद खिलाडी वेगाने आलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अतुल पाटील धावलेत. 2 धावा कंप्लीट केल्यात. धावपलकावरती धावा लागल्या 67. येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी 68 धावांची गरज शिवशंभो इलेव्हन कामोटे संघ साबाजी जराड आणि सुधीर जाधव यांच्या टीमला. चला यानंतरची मॅच रायझिंग स्टार इलेव्हन कामोटे आणि श्रेयस इलेव्हन कामोटे नाणेफेक करण्यासाठी. चला दोन्ही संघ नायक श्रेयस इलेव्हन चला शिरी या. रायझिंग स्टार इलेव्हन कामोटे दोन्ही संघ नायक या. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहे. चला श्रेयस इलेव्हन कामोटे संघ रायझिंग स्टार इलेव्हन कामोटे संघ. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल.
सन्मानित श्री दीपक शेट कार्लेकर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा टॉस करतोय. रायझिंग स्टार इलेव्हन आणि श्रेयस इलेव्हन कामोठे दोन संघांच्या दरम्यान श्रेयस इलेव्हन मागणी करतायत आणि श्रेयस इलेव्हन कामोठे संघ नाणेफेकी जिंकलेत. आपला निर्णय कळवा लवकरात लवकर. मयूर सर सांगतो तुम्हाला इतिहास. ते मैदान कसं तयार झालं. आमच्या गावामध्ये मैदान होतं 22 वर्षांपूर्वी. त्या ठिकाणी महावितरणानं सबस्टेशन 132 केवीचं सबस्टेशन उभं केलं. त्यानंतर 22 वर्ष आमच्या गावामध्ये क्रिकेटच खेळायला कुणाला भेटलं नाही. आमची जी मोठी मोठी मंडळी म्हणजे दीपक मंडले सर असतील पुण्यामध्ये गेले, तिकडे लाईव्ह चालू केलं, कॉमेंट्री केली त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर, परंतु गावामध्ये क्रिकेट नव्हतं. त्यानंतर गावातल्या लोकांनी असा विषय घेतला की गावामध्ये क्रीडांगण तयार करायचं. मग क्रीडांगण तयार करण्यासाठी आमची विजू आवटी जे इथे बॅनर लागले जातात त्यांनी आम्हाला 2 फॉकलँड आणि 4 डंपर 2 महिन्यासाठी दिले. डिझेल टाकून वापरा. संपूर्ण गावाने पैसे काढले. मैदान तयार झालं आणि मैदान तयार झाल्यानंतर 1 महिन्यानंतर पुन्हा तिथे सौर ऊर्जा प्रकल्प मुख्यमंत्र्यांच्या निधीमधून आला. अशा वेळी आमच्या गावातले येणारे 30 चेंडू आणि 68 धावांची गरज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बारक्या कांबळे आणि त्याच्यासोबत आपण साहिल देसाई यांना शिवशंभू इलेव्हन कामोठे संघाकडून मैदानाच्या आतमध्ये आगमन करताना पाहायला मिळतोय. स्ट्राईकला साहिल देसाई, नॉन स्ट्राईक एंडवरती बारक्या कांबळे असणार आहे. तर मास्टर सूर्य इलेव्हन कामोठे संघाकडून सलामीचा गोलंदाज आपल्याला नक्कीच निकू गोवारीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आमचे दोनही पंच अगदी खूप चांगल्या प्रकारचं काम करताना पाहायला मिळतात. हे मैदान म्हटलं की मग द्वारकानाथ चोरगे सर अगदी या मैदान जाणून आहेत. त्यांच्या माध्यमातून असतील, आपले स्क्वेअर लेग पंच असतील, या दोनही पंचांच्या माध्यमातून क्रिकेटची सेवा या ठिकाणी अगदी मनोपूर्ण भावे केली जाते आणि खूप चांगली निर्णय क्षमता त्यांच्या पंचगिरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुठल्याही संघावरती त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा घात आघात होणार नाही याची काळजी त्यांच्याकडे असते. निर्णयाची शहानिशा केली जाते. पहिला चेंडू टाकलाय साहिलसाठी, हलक्या हाताने केला. ऋतिक आउटी त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1च धाव. 68 करायच्यात, 67 बाकी आहेत. 30 चेंडू मधला 1 चेंडू संपलाय. आता 29 चेंडू मध्ये अजूनही 67 बनवायच्यात. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. थोडासा बिघाड पाहायला मिळाला आपल्याला रनअप मध्ये. बारक्या कांबळे त्या ठिकाणी फलंदाजीच्या मार्कवरती ऑन स्ट्राईक आला की एक गाणं आठवतं मला सुरुवातीला मी ते गाणं बऱ्याच वेळा ऐकलं. मला ते माहितीच नव्हतं हे गाणं कुठल्या बारक्यासाठी. हो 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 फुल टॉस मध्ये चेंडू. झेल होणार काय. विक्रांत इंटरेस्टेड, झेल सोडलाय. नॉट इंटरेस्टेड. पहा काय होतं मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट तुम्ही एवढं लेझी घेऊ शकत नाही. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा आपल्याला येताना पाहायला मिळाल्यात. पाहिजे तेवढ्या देईन दिडक्या तुलार. हा सामना जिंकून दाखव बारक्या मला रे. बारक्या ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू गुडलेन स्पॉटवरती अगदीच आपण पाहतोय. चेंडू थोडा खाली राहतोय. बारक्याच्या बॅटच्या रडारमध्ये येत नाहीये. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निकू गोवारी चांगली गोलंदाजी. 3 चेंडू टाकलेत फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. इथे अंगाचा वेध घेणारा चेंडू. इथे सुद्धा आपल्याला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धावांचा डोंगर समोर उभा आहे.
आणि अशा वेळेस बारक्याच्या बॅटमधून फटके येणं फार गरजेचं आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळाली, काय गोलंदाजी पाहायला मिळाली. बारक्याला निस्तब्ध करून ठेवलाय. कारण निकू गोवारीला माहिती आहे, निकू गोवारी बारक्या कांबळेसोबत तेवढं क्रिकेट खेळाय नक्कीच आपण पाहतोय. चांगल्या प्रकारची खेळी जर आपण पाहिलं तर सुबोध गोवारी यांच्या अंगामधला टी शर्ट पहा, बारक्या कांबळे यांच्या अंगामधला टी शर्ट पहा. जय हनुमान कामोठे संघाची जर्सी आहे ती जर्सी दोन खेळाडूंच्या अंगामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि एकमेकांचा डाव प्रतिडाव नक्कीच त्या ठिकाणी त्यांना माहिती आहे. ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळत आहे. फुल लेंथचा चेंडू आता नाही, ही चुकी बारक्या करणार नाही. काय फटका खेळलाय, काय कलात्मक फटका. 6 धावा षटकार. देईन तिरक्या तुलार पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार यो सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार अरे पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार यो सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार यो सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या तब्बल 9 धावा. विशाल फादाले यांनी पहिले षटक 9 धावांचं टाकलं होतं. इथे निकू गोवारी यांनी पहिले षटक 9 धावांचं टाकले. खेळ आपण पाहतोय अगदी समान रेषेमध्ये चाललेला आहे. आणि आता गोलंदाजी मार्गावरती नयन खांबे आपल्याला पाहायला मिळतील. दुसरं षटक घेऊन येत आहेत. चांगली गोलंदाजी करण्याचा त्यांचाही अनुभव आहे. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली जाते. समोर साहिल देसाई असणार आहे, मोठे फटके खेळण्यासाठी जाणारा खेळाडू. पहिला चेंडू फटका फसलाय, परंतु इथे मैदानावरती अडथळा असणार आहे. आणि मैदानावरती अडथळा असल्यामुळं आपण पाहतो इथे 2 धावा अर्जित केल्या जातील. फेकी खराब फेकी. 3 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतील. चौथ्यासाठी ट्राय केला जाणार काय. बारक्या आणि साहिल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अर्थातच काय चित्त्याची चपळाई, हरणाची गती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आणि या 2 खेळाडूंनी 3 धावा एका चेंडूवरती धावून काढल्या. बारक्या वैयक्तिक 8 या आकड्यावरती खेळतोय. 5 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केलेत. साहिल 4 धावांवरती खेळतोय. चांगला चेंडू नाकासमोरून नजरेसमोरून घासून पुचून चाटून पुसून जाणारा चेंडू. बारक्या स्क्वेअर लेग पंचांकडे काहीतरी मागणी करतायत, परंतु पंच इज नॉट इंटरेस्टेड. आणि रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू कशासाठी असणार आहे अंपायर. अच्छा, हाईटचा वाईड आहे का. येस. इट्स अ लीगल डिलिव्हरी. आणि आता एकच रिव्ह्यू असल्यामुळे रिव्ह्यू मात्र नक्कीच गमावलाय. त्यामुळे आता रिव्ह्यू नसणार आहे. हा, पंचांचा जर अंपायर कॉल असेल तर घेऊ शकता, परंतु टीम रिव्ह्यू एकच आहे आपल्याकडे. आणि ही माहिती मी नाही, आयोजन कमिटी कळवती. एकदा असंच झालं, अंगावरती गडी माझ्यात धावून आली. काय सांगायचं. बारक्या काय फटका मारलाय, अगदी डोळ्याचं पारणं फेडणारा फटका. चेंडू पाठव मैदानाच्या आतमध्ये. ठीक आहे. मामा खरं जाऊन निकू गोवारी पाहिलं ना, मला माझ्या बारक्या भावाची आठवण येते. लय खोडील पण अंगात लय.
हो हो हो, कलात्मक फटका ऑफ साईडच्या दिशेने खेळून काढलाय. हलक्या हातानं क्षेत्ररक्षक आहे तिथे, हातात चेंडू ठेवलाय आणि चांगली फेकी पाहायला मिळाली आपल्याला. त्या ठिकाणी एकच धाव अर्जित केली जाते. एकोणीस धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. प्रसन्न पाटील यांच्या टाळ्या आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात मास्टर सूर्य इलेव्हन कामोठे संघाकडून. आज सोनू पाटील यांची बॅट चालली नाही, परवा 50 मारली होती बारक्यासाठी. इथे आपण पाहतोय नयन खांबे मात्र चांगली गोलंदाजी या ठिकाणी करताना पाहायला मिळते आपल्याला साहिल देसाईसाठी. आणि चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला इथे. नयन खांबे अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू अगदी डोळ्यासमोरून भन्नाट वेगानं काढून घेतलाय. सुबोध गोवारी त्यांच्या पाठीमागे चांगली चेंडूची पाठराखण करत असताना इथे फटका चांगला खेळलाय. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. दुसऱ्या धावेसाठी दोनही खेळाडू नक्कीच यशस्वीरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 खेळाडूंच्या आतमध्ये असताना ताळमेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. या चेंडूवरती आता धावा झाल्यात 21 धावा. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. या षटकामध्ये 12 धावा आल्या नयन खांबे यांच्या गोलंदाजीवरती. त्याच्यामध्ये एका षटकाराचा समावेश होता. आता उर्वरित 18 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 47 धावा. एक मोठं षटक जर आलं तर सामन्यामध्ये काही रंगत येऊ शकते. आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 3 त्रिमूर्ती सोनू पाटील, सुबोध गोवारी आणि अतुल पाटील ही मंडळी महत्त्वाचा निर्णय आहे मैदानाच्या आतमध्ये घेताना पाहायला मिळतात. 5 षटकांचा सामना असल्यामुळे त्या ठिकाणी 2 षटकं एका गोलंदाजाला नक्की टाकण्यासाठी प्राधान्य आहे. आणि ते दुसरं षटक वैयक्तिक आणि तिसरं षटक सांघिक घेऊन आपल्याला निकू गोवारी अर्थातच इथे गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना पाहायला मिळतील. त्या पहिल्या मला वाटतं आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेला खेळाडू ऋतिक आवटी त्याची खेळायची भूक कधी भागणार नाही. कुठल्याही टीममध्ये तो खेळताना पाहायला मिळतो. सकाळी आमच्या टीममध्ये खेळतो कायम तो. आत्ता मास्टर सूर्य इलेव्हनमध्ये अगदी कॅचिंग पोझिशनला उभा आहे. बारक्यासाठी निकू गोवारीचा भन्नाट वेगाने टाकला जाणारा चेंडू. बाहुबली आपल्याला या ठिकाणी मैदानावरती येताना पाहायला मिळत आहेत. रोशन म्हात्रे चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल सोडलाय, परंतु महत्त्वपूर्ण धावा मात्र नक्कीच इथे टीमसाठी रोखल्यात. फटका चांगला होता परंतु त्यावरती वेगानं येऊन चेंडूला अडवण्याचं काम केले. झेलची संधी निर्माण झाली होती परंतु धावता झेल असल्यामुळं तो हातातून निसरला. त्यातल्यात रबर बॉल. टेनिसचा झेल घेणं सोपं, रबरचा बॉल झेल घेणं तेवढं सोपं नाही, परंतु कामगिरी चांगली पाहायला मिळाली. अजूनही 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 46 धावांची गरज आहे. फुल टॉस पद्धतीचा चेंडू भन्नाट वेगाने टाकला जातोय साहिलसाठी. इथे सुद्धा क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळते. निकू गोवारी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 23 धावा धावपलक्यावरती. आता समीकरण हळूहळू वाढत चालले. त्यामुळे आता बारक्याच्या बॅटमधून धावा येणं फार गरजेचं आहे, कारण अभी नहीं तो कभी नहीं. जिंदगी हर खिलाड़ी को एक मौका देती है जिसमें वो हीरो बन सकता है, विलन बन सकता है. आता बारक्याच्या हातात विलन बनायचं की हिरो बनायचं. तेवढं क्रिकेट खेळलंय, तेवढं अनुभवलंय. कामोट्याचं नाव तेवढे उंचीवरती नेऊन ठेवलंय स्वतःच्या फलंदाजीच्या जोरावरती. आता काय, इथून काय? मास्टर सूर्य इलेव्हन कामोटे की शिवशंभू इलेव्हन कामोटे, कोण बाजी मारणार? अतुल पाटील की सुधीर जाधव? बारक्याचा फटका इथे फसताना पाहायला मिळाला. झेल होणार काय? परंतु नो मॅन झोनमध्ये चेंडू लँड झालाय. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने फेकी केली आहे, परंतु तोपर्यंत बारक्या सुद्धा थांबायला तयार नाही. 2 धावा कंप्लीट केल्या. शेवटपर्यंत लढणार. मित्रांनो, तुम्ही हारलात की जिंकलात या गोष्टीला कधी क्रिकेटच्या रणांगणामध्ये महत्त्व नसतं. तुम्ही शेवटपर्यंत झुंजलात कसे, तुम्ही लढलात कसे, तुम्ही खेळलात कसे, तुमचे कष्ट प्रामाणिक होते की नाही, ही गोष्ट फार महत्त्वाचं. ते क्रिकेट इथे पाहायला मिळते. खराब चेंडूवरती तर षटकार कुणी मारतं, चांगल्या चेंडूवरती षटकार मारणं फार गरजेचं. आणि चांगल्या गोलंदाजासमोर डॉट चेंडू टाकणं ही गोष्ट त्याहूनही महत्त्वाची असते. इथे बारक्या समोर
निकू गोवारी चांगली गोलंदाजी करतोय म्हणजे विजय कशाचा आहे तर इथे विजय क्रिकेटचा आहे. नौपाडा गावचे सुपुत्र आपण पाहतो या ठिकाणी येत आहेत. दुर्वेश गोवारी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली जाते. कधी कधी खातात एखादा जातो प्रत्येक गोलंदाजाला असतो क्रिकेटचा खेळ आहे. हार जीत चांगला फटका पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे ते क्षेत्ररक्षक नसताना चेंडूनी फिरकी घेतली. चेंडूनी जाऊन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हातामध्ये विसावलाय. एक धाव येताना पाहायला मिळते. अतुल पाटील सुबोध गोवारी यांना माहिती आहे सध्या संघ एका चांगल्या कंडिशनमध्ये आतापर्यंत गोलंदाजीचं जे प्रेशर समोर आपल्याला पाहायला मिळतंय शिवशंभू इलेव्हन कामोठे संघासमोर ते कायम ठेवण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न नक्कीच इथे यशस्वी झाला आहे. आणि तशाच प्रकारची गोलंदाजी ठेवण्याचा प्रयत्न निकू गोवारीचा सुद्धा असणार आहे. क्षेत्ररक्षकांकडे मागणी केली जाते तुम्ही थ्रो खराब करू नका. अतुल पाटील आवाज देऊन सांगतायत अगदी आपण पाहतोय थडम्यांच्या दिशेने तिथं क्षेत्ररक्षण करतायत तरी पण इथपर्यंत आवाज त्यांचा पोहोचतोय. आता फटका चांगला आहे. तेवढी उंची गाठते सोनू पाटील. ओ षटकार 6 धावा. झाडाला त्या ठिकाणी नक्कीच चेंडू लागला आणि आपण पाहतोय इंटरेस्टेड होते परंतु फटका चांगला असल्यामुळे षटकार आलाय. आता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आता धावफलकावरती तब्बल धावा लागल्या गेल्यात 32. अजूनही 12 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची गरज आहे. बारके आणि साहिल 36 धावांची गरज. 12 चेंडू आणि 36 धावा. गोलंदाजी कुणाकडे दिली जाणार. सचिन पाटील गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक घेऊन आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळेल. बारक्यासाठी पहिला चेंडू चांगला टाकलाय. अकरा चेंडू आणि 36 धावांची गरज. वाह काय गोलंदाजी चालली आहे. पंचांकडे वाईटची मागणी केली जाते. पंच कळवत आहेत इट्स अ लीगल डिलिव्हरी. सचिन पाटील नाम तो सुना होगा यार. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ज्याने क्रिकेटचा देव म्हटलं जातं त्या नावाचं नाव घेऊन मैदानाच्या आतमध्ये थांबलाय आणि पण नाव घेतल्या घेतल्या फटका घाललाय. 6 धावांसाठी षटकार. चेंडू सीमा पार. बारक्या कांबळे अजून 5 मारायचेत. आता 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडूमध्ये 5 मारायचेत. 30 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 30 धावा. बारक्याकडे ती क्षमता आहे. बारक्या कांबळेकडे ती क्षमता आहे परंतु 2 चेंडू डॉट टाकले सचिनने सुद्धा. इथे आपण पाहतोय स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली वेगाने. दुसऱ्या धावाचा प्रयत्न सचिन पाटील स्वतः आणि काय झालं. गाडीला ब्रेकच लागला नाही. म्हणजे झालं काय गाडीला आता मैदानाची कंडिशन अशी ना लारा भाऊ एकदम गाडीला हायवे भेटला. गाडी सुसाट वेगाने निघाली आणि ते काम अपूर्ण असले आमदारांनी पैसे खाल्ल्यामुळे ते रस्त्यात खड्डा होता. गाडी नेमकी खड्ड्यात जाऊन आपण तर काय करायचं असा विषय झाला.
तर खरं जर पाहिलं तर संतोष जाधव कामोठे क्रिकेट नगरीमधलं एक चांगलं नाव, मोठं नाव. क्रिकेट त्यांच्या माध्यमातून नक्कीच खेळलं जातं. वाईस फ्रॉम कामोठे, वाईस फ्रॉम सातारा असं म्हटलं आता कोकण. चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळतात. वाईट चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय आणि चांगल्या क्रिकेटसोबत ते कॉमेंट्रीसुद्धा खूप छान करतात. गेली कित्येक दिवस आपण पाहतोय मामा या ठिकाणी आपल्या मॅचेस असल्या ना की ही मंडळी मात्र नक्कीच आयोजन कमिटीला सहकार्य करत असते, कॉमेंट्री करत असते. यांच्यानंतर त्यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. हो 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 बारक्या मारलाय, बारक्यानं फटका, षटकार येतोय. बारक्या थांबायला तयार नाहीये. मॅच रोमांचकारी मूडवरती आली आहे. बारक्याने या षटकामध्ये 2 षटकार ठोकलेत, 2 षटकार ठोकलेत. पहिले 2 चेंडू डॉट आले, तिसऱ्या चेंडूवरती षटकार ठोकलाय, त्यानंतरच्या चेंडूवरती 2, त्यानंतर वाईड आणि आता षटकार. म्हणजे अजूनही या षटकामधील 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बारक्या ऑन फायर आहे. काय लीला घडणार या चेंडूवरती? जर मोठा फटका आला ना मॅच ऑन असणार आहे मित्रांनो. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राही मॅच. ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू, गोलंदाजीवरती असणारं दडपण मैदानाच्या आतमध्ये साफ झळकताना पाहायला मिळतंय. वाईट चेंडू आलाय परत एकदा. उर्वरित चेंडू आपल्याला पाहायला मिळते 7 चेंडू आणि 21 धावा मित्रांनो, 20 धावा. पुन्हा एकदा वाईट चेंडू, 7 चेंडू आणि 19 धावा. समीकरण बदललंय. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे? क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. क्रिकेटच्या खेळामध्ये जरतरला प्राधान्य नसतं आणि जरतर शिवाय क्रिकेट पूर्ण होत नसतं. ओ क्या लड़ाई बारक्या मैदान के अंदर. ये बहुत ही अच्छा बेहतरीन गेंद और सचिन पाटिल ने बारके को कहा है चलो भाई, चलो भाई, चलो. एसटी क्रमांक टँक 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 फलट क्रमांकावरती चला. आपल्या कामोठे क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री सागर भाऊ पाटील साहेब, कामोठे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, विनंती असेल सागर भाऊ आपण आपल्या मंचावरती या. आयोजन कमिटीकडून या ठिकाणी लाख मोलाचं निमंत्रण आहे, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय लाईव्हचं सौजन्य आज या स्पर्धेसाठी लावलं. आपण पाहतोय माऊली प्रसाद इव्हेंट्स हे लाईव्ह मात्र या मैदानावरती आपल्याला आज इथे पाहायला मिळते. मित्रांनो घर बसल्या www.youtube.com/माऊली प्रसाद इव्हेंट्स या चॅनलवरती जाऊन तुम्ही आजची स्पर्धा पाहू शकता. आणि फक्त पाहू नका, तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. कारण आपल्यातलाच एक सहकारी पुढे जातोय, त्यांना पुढे घेऊन जाण्याचं काम करा. आतापर्यंत लारा भाऊ मराठी माणसाचे पाय खेचण्यामध्ये दिवस गेले. आता तरी जागे व्हा, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. ही गोष्ट मात्र करणं फार गरजेचं. सहा चेंडू 19. सोनू पाटील फिरकीचा जादूगार, कमी वेगाने टाकलेला गर 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 विकणारा चेंडू. साहिल देसाई साठी डॉट चेंडू. आता बॅटच्या राडारमध्ये आलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे निकू गोवारी. एकच धाव. फेकी चांगली पाहायला मिळाली, चांगलं कलेक्शन. आता उर्वरित चेंडू असतील 4 आणि 4 चेंडूमध्ये गरज असेल 18 धावांची. विशाल पदालेने या मैदानावरती कित्येक वेळा षटकार हॅट्रिक कंप्लीट केली आहे. ती आज कंप्लीट होणार का, किंवा 3 षटकार 4 चेंडूमध्ये मारणार का? 18 धावांची गरज आहे. ओ काय चेंडू पाहायला मिळाला आहे. पंचांकडे अपील केलं जातंय, परंतु इथे गोलंदाजी आपल्याला चांगली पाहायला मिळते. गतीमध्ये परिवर्तन, हा गोलंदाज ओळखला जातो त्या गोष्टीसाठी. सोनू पाटील नाव आहे मित्रांनो. मन प्रसन्न करणारी गोलंदाजी पहिल्या 3 चेंडूवरती पाहायला मिळाली आहे. इथून पुढे काय पाहायला मिळणार? 3 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. भालेराव
मॅच रंगतदार सत्रामध्ये येऊन पोचली आहे. अहो फायनलला लाजवेल एवढी कडक मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण दोन्ही संघ तेवढे मातब्बर आहेत. वाह वाह सोनू पाटील वाह. विकेटचं पतन होतंय. नवीन बॅट्समन पाठवा मैदानाच्या आतमध्ये. अर्ध्यावरती सामना तुम्ही ठेवू नका, सामना कंप्लीट करून घ्या. आपण लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी सामना खेळतोय. प्रत्येक संघाला विनंती असणार आहे की शिस्तीचं पालन करा, कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन होईल असं या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही प्रदर्शित करू नका, कारण कामोठे क्रिकेटचं उज्ज्वल भविष्य आहे आणि त्यामुळे ही गोष्ट फार महत्त्वाची असणार आहे. हार जीत चालू असते मित्रांनो, खूप चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 18 धावांची गरज आहे. विशाल फादाले मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाले. प्रणय शेळके नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर येताना पाहायला मिळतील. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथे सुद्धा सोनूचा चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे. चांगली गोलंदाजी आणि बघता बघता सामना संपूर्णतः घसामध्ये घालण्याचं काम मास्टर सूर्य इलेव्हन कामोठे संघाने केले. वेल बॉल लास्ट बॉल आपण पाहिला आणि इथे मात्र मास्टर सूर्य इलेव्हन कामोठे संघ हा सामना जिंकला आहे. शिवशंभू इलेव्हन कामोठे संघाला सलग दुसऱ्या रविवारी मात्र स्पर्धेपासून थांबावं लागतंय, परंतु खूप चांगली खेळी पाहायला मिळाली. बारक्या कांबळे एका बाजूने लढत होता.